तर ही संपूर्ण निविदा ज्या पद्धतीनं प्रक्रिया राबवली गेली आणि त्यावेळी ती प्रक्रिया सुरू होती, भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळच्या मित्र उद्योजकाला हे काम द्यायचं होतं हे तेव्हाच निर्धारित केलं होतं. आणि 1.5 महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला आपल्यासमोर आलो होतो आणि त्याही वेळेला सांगितलं होतं की या निविदा प्रक्रियेमध्ये इतके प्रचंड घोटाळे होत आहेत की केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन होत आहे. ही मिठी नदी स्वच्छतेचं जे काम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे पंप उत्पादकांचं. आणि हे पंप टेक्नॉलॉजी जी आहे ती धारावीमध्ये देखील वापरण्यात आली होती. एक कोरियन कंपनी होती हस्सा नावाची, त्या हस्सा कंपनीला पेटंट देखील त्या ठिकाणी दिलं गेलं होतं आणि त्याचं संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेनं त्यांचं कामाचं कौतुकही केलं होतं. आणि या पंप उत्पादन कंपन्यांच्या मध्ये निविदा प्रक्रियेमध्ये जी अट टाकण्यात आली होती ती अशी होती की पंप उत्पादक कंपन्यांचा जो टर्नओव्हर आहे, जी उलाढाल आहे, वार्षिक उलाढाल ही 50 कोटीची असली पाहिजे. निविदा प्रक्रिया संपूर्ण पुढे गेली, प्रीबिड मीटिंग झाली, संपूर्ण जे कंत्राटदार असतील किंवा जे पंप उत्पादक कंपन्या असतील त्यांनी आपलं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं होतं. आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेल्यानंतर अचानकपणे त्यामध्ये बदल केला गेला आणि ही टर्नओव्हरची 50 कोटीची मर्यादा 210 कोटीपर्यंत नेण्यात आली. केंद्रीय दक्षता आयोगाची नियमावली असं म्हणते की एकदा तुम्ही निविदा काढल्यानंतर प्रीबिड मीटिंगच्या पर्यंत तुम्ही जे निकष तुम्ही दिलेले आहेत, जी त्या ठिकाणी नियम लावलेले आहेत, ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या कठोर करता कामा नये. हे कठोर करण्याचं कारण असं असतं की जेणेकरून कमीत कमी लोक येतील, परंतु जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे ही केंद्रीय दक्षता आयोगाची नियमावली सांगते. आणि त्यासाठी अशा तऱ्हेचं प्रतिबंध घालण्यात आलेला आहे की तुम्ही नियमावलीमध्ये त्या ठिकाणी नियमांमध्ये किंवा अटींमध्ये बदल करता कामा नये, कठोर करता कामा नये. परंतु हे खुलेआम केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं आणि हे देखील आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेला तक्रार करून या संदर्भामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मी मार्च महिन्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ही संपूर्ण प्रकरणाची जी काही ही नसती आहे ती देखील मागण्याचा प्रयत्न केला. आजतागायत ती आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे माहिती अधिकारामध्ये देखील या संदर्भामध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि तिथपासून अतपासून इथपर्यंत हे प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते अदानी या समूहाला, जे भारतीय जनता पक्षाचं मित्र उद्योजक आहेत, त्यांनाच हे द्यायचं होतं. आता तुम्ही देश पातळीवरती असेल किंवा मुंबईमधलाच विचार करा, म्हणजे मुंबईमधले पोर्ट त्यांच्याकडे, मुंबईमधले एअरपोर्ट त्यांच्याकडे, मुंबईमधल्या सगळे महत्वाचे धारावीचा प्रकल्प त्यांच्याकडे, मुंबईमधली इलेक्ट्रिसिटी त्यांच्याकडे. म्हणजे असं कुठलं क्षेत्र राहिलेलं आहे की जे अदानींकडे नाही. आता कचरा साफ करायचं काम देखील अदानींकडे चाललेलं आहे. म्हणजे हे मिठी नदीचा स्वच्छतेच्या संदर्भामध्ये यांना कुठला अनुभव आहे की या कंपनीला ते काम दिलं झालं पाहिजे. आणि हे आम्ही सातत्यानं म्हणतोय की सुरुवातीपासूनच या कंपनीला हे काम द्यायचं होतं, हे तुम्ही ठरवलं होतं. आणि त्यानंतर आता संपूर्णपणे नियमावलींचं उल्लंघन करून संपूर्णपणे भ्रष्टाचारी पद्धतीनं हे प्रकरण हाताळून तुम्ही शेवटी हे अदानींना दिलेलं आहे. दुर्दैवानं बृहन्मुंबई महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. आताच निवडणुका जाहीर होणार आहेत. 3 वर्ष इथं प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत. आणि त्यामुळे थेट सत्ता ही महायुती सरकारच्या हातात आहे, नगर विकास विभागाच्या हातात आहे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या हातात आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय असू दे किंवा सरकारच्या कार्यालयांमध्ये ठरवलं जातं की एखादं हे टेंडर आहे किंवा एखादं काम आहे ते कोणाला द्यायचं आहे. तिथे सांगितलं जातं की याला द्यायचंय ते काम. आणि मग संपूर्णपणे ही निविदा प्रक्रियेची जी काही नियमावली किंवा त्याच्या अटी या अशा तऱ्हेने ठरल्या जातात की शेवटी त्याच उद्योजकाला, त्याच कंत्राटदाराला ते काम मिळावं. हा खरं खुलेआम भ्रष्टाचार चाललाय आणि एक नवे अनेक प्रकरणं त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं समोर आणतो आहोत. इथे कुठल्या तऱ्हेची पारदर्शकता राहिलेली नाही, खुलेआम नियमावलींचं उल्लंघन होतंय. आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ह्या प्रकरणाची आम्ही सत्तेत आल्यानंतर निश्चितपणे चौकशी होणार आहे.
आताच मिठी नदीच्या संदर्भामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली होती. काही लोकांना त्या ठिकाणी दलाल लोकांना आतमध्ये घालण्याचं महानगरपालिकांचा अधिकाऱ्यांचा आणि त्यांचं संगनमत समोर आलेलं आहे. आणि ही तक्रार आम्ही केलेली नाही, ती तक्रार भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेली आहे, त्या प्रसाद लाड यांनीच केलेली आहे. म्हणजे भाजपाच्या नेत्यांचं देखील म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो आणि त्याचं प्रकरण समोर देखील आलं. याही प्रकरणामध्ये अशाच तऱ्हेचे दलाल फिरलेले आहेत. हे दलालांचं राज्य चाललेलं आहे आणि खुलेआम जनतेचा पैसा लुबाडला जातोय. आमचे प्रश्न आहे सरकारला की अशा तऱ्हेचा कुठला अनुभव होता अदानींना मिठी नदीचा गाळ काढण्याचा, स्वच्छता करण्याचा, की त्यांना हे कंत्राट द्यावं? त्यांनी असं कुठलं अधोदर काम केलं होतं हे समोर आलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, प्रशासक आता जे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि आताची अत्यंत गंभीर परिस्थिती अशी आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि हजारो कोटीचे टेंडर आयत्या वेळेला ते काढले जात आहेत. त्याचाही आम्ही विरोध केलेला आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी तिकडे नाही आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उपयोग कशासाठी असतो की जनता लोकप्रतिनिधी आपल्या त्या ठिकाणी पाठवत असते आणि त्यांच्या माध्यमातून हा कारभार झाला पाहिजे. 3 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे. आताच ही घाई काय? 2 महिन्यामध्ये नवीन महानगरपालिका अस्तित्वात येईल, त्यावेळेला ही टेंडरची प्रक्रिया करता येऊ शकते. पण हजारो कोटीची लगबग चालू झालेली आहे कारण ह्याच्यामध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार या ठिकाणी आहे. मुंबई महानगरपालिकेचा उपयोग हा भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून केला जातोय, दुर्दैवानं हे सांगावं असं वाटतं. आणि निश्चितपणे या भ्रष्टाचाराच्या विरोधात या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबई काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. आणि हा मुद्दा जो आहे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा संदर्भातला, हा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आम्ही करणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती ही ज्या पद्धतीनं प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत ते जर तुम्ही पाहिलं तर लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे की आम्ही निधी देऊ, नाही देणार, मतदान केलं तर निधी देऊ, तिजोरीची चाव्या माझ्याकडे आहेत किंवा तिजोरीच्या चाव्या मुख्यमंत्र्याकडे आहेत. ही काही प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही. राहिला महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये असेल किंवा आम्हीचे काही जे मित्रपक्ष आहेत, आम्ही पहिल्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही समीकरणं समजा आघाडी करायची असतील ते इंडिया आघाडीच्या सदस्यांशी करावी आणि त्यानुसार अनेक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं देखील झालेली आहेत. प्रश्न एवढाच आहे की आम्ही या निवडणुकांची जबाबदारी आमच्या स्थानिक नेत्यांवरती, त्या त्या जिल्ह्याच्या नेत्यांवरती दिलेली आहे आणि त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये सगळे नेते हे लागलेले आहेत कामाला. पण तुम्ही हर्षवर्धन सपकाळजींचं नाव घेतलं, त्यांच्या भाषणांनी आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला पोटदुखी होते याचा अर्थ प्रचार जोरात चालू आहे हे निश्चित आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाचा प्रचार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता या संदर्भामध्ये आम्ही निश्चित माहिती घेऊ. महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचं प्रकरण कुठेही झालेलं नाही आणि मी अगोदरही स्पष्ट केलंय की मनसेबरोबर तर आघाडी कुठेही झालेली नाही. आता राहिला हा मुद्द्याच्या वरती निश्चितपणे आम्ही त्याची माहिती घेऊ कशा पद्धतीने झाले. स्थानिक पातळीवरती नगरपंचायत, नगर परिषदा किंवा नगरपालिका या स्तरावरती अनेक ठिकाणी आम्ही निर्देश दिले जरी असले तरी देखील काही ठिकाणी ते संपूर्णपणे सांभाळणं हे प्रत्येक पक्षाला कठीण होत असतं. टीका केलेली होती आणि त्यांनी सुरत, गुवाहाटी, गोव्याचा दौरा केला होता बंद करून. तोच मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस त्यावेळेला नको होते आणि आता कशी नाही, या संदर्भामध्ये माहिती निश्चितपणे घेतली जाईल आणि त्याच्यानंतरच आपण बोलणं उचित ठरेल. आमदार आहेत
स्टिंग ऑपरेशन करून पैसे वाटप होतं त्याचा आरोप आहे. हे घरचं आहे या घरचा आहेर नाही, हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं चरित्र आहे. आज दुसराही आरोप झालेला आहे की भाजपचे आमदार जे आणि त्यांनी शिवसेनेच्या आमदार संतोष बांगर यांच्यावरती आरोप केलेला आहे. 50 कोटी रुपये घेतले असं थेट त्यांनीच म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे काही खोके सरकार आहे, आम्ही जे पण बोलत होतो की पैशाच्या आमिष दाखवूनच हे महाविकास आघाडीचं सरकार फोडलं गेलं होतं, अनेकांना दिले गेले होते, असं आता आम्ही म्हणत नाहीत, भारतीय जनता पक्षाचे आमदारच म्हणतात. आता निलेश राणे जे म्हणतायत त्याच्यामधनं काय दिसतंय की पैशाचा प्रचंड मोठा ओघ सुरू आहे. हा पैसा येतो कुठनं? इतका पैसा आला कुठनं महायुतीकडे, भारतीय जनता पक्षाकडे आला कुठनं? हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच आलेला आहे. आणि त्यामुळे हे संपूर्ण सरकार जनसामान्यांच्या हितासाठी चाललेलं नाही, तर स्वतः स्वहितासाठी चाललंय. याच्यातनं पैसा ओरबाडला जातोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. सत्तेतला पैसा, पैशातला सत्ता, अशा तऱ्हेचं चरित्र त्या ठिकाणी निर्माण केलं गेलेलं आहे. अनेक लोकांना ज्या पद्धतीनं आता हे 100 ठिकाणी बिनविरोध निवडून आले असं म्हटलं गेलं, ते देखील दबावाचं तंत्र वापरून आमिष दाखवूनच केलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनैतिकता या निवडणुकीमध्ये दिसून येते आहे आणि त्याचा म्हणूनच ठामपणे आम्ही विरोध करतो आहोत. आणि आम्हालाही बोलण्याची गरज नाही. आता एकमेकांचेच कपडे फाडणं चाललेलं आहे आणि ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर येते तर अधिक चांगलं आहे. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. प्रश्न असा आहे की ज्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसा वाटताना दिसला तो भारतीय जनता पक्षाचा पैसा आहे. त्यामुळे हा आरोप मित्र पक्षाच्या वतीनंच भारतीय जनता पक्षावर केला गेलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी रुपये घेतले याचा अर्थ 50 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला दिले गेले हा जो आरोप होता तो खरा आहे असं ते स्वतः म्हणतायत, भाजपचे आमदार म्हणतात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या समोर हा प्रश्न आहे की ह्या पद्धतीने हे सरकार आलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनैतिकता आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. याच करता हे मतदान झालं होतं का? आणि त्यामुळे अनैतिक मार्गानं आलेलं सरकार अनैतिक मार्गच दाखवतंय हे निश्चितपणे आहे. हे अत्यंत निंदाजनक आहे आणि ज्या पद्धतीचा हा भ्रष्ट कारभार सुरू आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला हे सहन होणार नाही. निवडणूक आयोगाकडे तुम्ही वेळ मागितली होती, ती वेळ आता वाढवून दिली आहे, त्यामुळे आता एक्सटेन्शन मिळालं आहे. कशा पद्धतीने तुम्ही अजून दिवस आम्हाला लढवण्यासाठी जो की मुदतवाढ दिली आहे तो कसा उपयोग कराल? असं आहे की निवडणूक आयोगानं जी प्रारूप मतदार यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठे घोळ आहेत हे समोर आलेलं आहे. अनेक ठिकाणी ज्यांचं दुबार मतदान नाही त्यांच्याकडे पण डबल स्टार आलेला आहे आणि ज्यांचं दुबार मतदार आहे त्यांच्याकडे स्टार नाही आलेला आहे. त्यामुळे हे देखील समोरासमोर दिसतंय. आणि केवळ हा मुद्दा दुबार मतदारांचाच नाही आहे, हा मुद्दा आहे चुकीच्या मार्गानं त्या ठिकाणी नोंदवलेल्या मतदारांचा देखील आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यामधनं देखील अनेक मतदार नोंदवले गेलेले आहेत. त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग काही म्हणत नाही. अनेक ठिकाणी एका घरामध्ये अनेक लोक मतदार दिसत आहेत तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणत नाही. यादीमध्ये फोटो जे आहेत ते स्पष्ट दिसत नाहीत, ही आपण पाहतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रक्रियेकडे सामोरं जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. दरवेळेला तारखा वेगवेगळ्या दिल्या जात आहेत. हे एका व्यावसायिक पद्धतीनं चाललेल्या देशाचं, आता मी तर स्थानिक हे राज्य निवडणूक आयोग जरी असलं तरी शेवटी ही निवडणूक आयोग ही संपूर्ण लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि त्याला जर नीट चालवता येत नसेल तर यापेक्षा वाईट गोष्ट काय असणार आहे, हा मुद्दा आहे. त्यामुळे तारीख पे तारीख दिली जाते. याचा अर्थ निवडणूक आयोगाची तयारी पूर्णपणे नाही आहे आणि निवडणूक आयोगाला या भ्रष्टाचारावरती किंवा भ्रष्ट मार्गातल्या मतदार यादीवरती नियंत्रण आणण्यासाठी कुठल्याही तऱ्हेची क्षमता नाही असंच त्यात दिसतं. काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुम्ही सोबत हवे असे मत व्यक्त केलेलं होतं. आज दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा भेटलेले आहेत. काय नेमकं काँग्रेसकडे काही पुन्हा प्रस्ताव आलाय का किंवा एकच अशा तऱ्हेचं पहिली गोष्ट अशी आहे की आता माध्यमांमधनच याच्या चर्चा भरपूर आहेत. आम्ही पहिल्या सुरुवातीलाच कौटुंबिक पातळीवरती 2 भाऊ एकत्र येतात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु आता त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. तर प्रत्येक भेटीगाठीमध्ये हेच मत आम्हाला विचारलं जातं. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाविकास आघाडीची गरज नाही असं मत आम्ही तर व्यक्त केलं नव्हतं. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं, संजय राऊतजी स्वतः म्हणाले होते, त्यानंतर 4 महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही अशा तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत, आम्ही एकत्र जाण्याचा प्रयत्न करतो आहोत, तुमची भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं, पण ते विचारलं गेलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जर आधीच विचारलं असतं आम्हाला तर आम्ही आधीच सांगितलं असतं की आमचा आक्षेप आहेत ह्या याच्यावरती आणि ते आक्षेप किंवा त्या संदर्भाचे एक
संपूर्ण एकमतानं मांडलेली भूमिका आम्ही केंद्रीय स्तरावरती आमच्या नेतृत्वाला मांडली आणि त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना अनुमती दिलेली आहे आणि त्यामुळे आमची काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार ना आम्हाला आहे. तर केंद्रीय नेतृत्वाच्याकडे कोण चर्चा करत असेल त्यांनी करावी. सावंतजी, मनसेसोबत आम्ही वैचारिक मतभेद असल्याने जाऊ शकत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. मात्र एकीकडे मनसेवर आक्षेप असताना दुसरीकडे आपण बघतोय की शिंदेसोबत मात्र आपल्या वरिष्ठ नेत्यांचे जेव्हा फोटो झळकतात तेव्हा मग ही नैतिकता कुठे जाते असा सवाल होतो. मी स्वतः स्पष्ट केलेलं आहे आत्ताच की या संदर्भामध्ये माहिती घेतली जाईल की कशा पद्धतीनं असं चित्र रंगवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार पुढची काही पावलं असतील ते प्रदेशाध्यक्ष यानुसार त्या ठिकाणी भूमिका मांडतील. सावंत साहेब, नगरविकास खात्यासंदर्भात असं बोललं गेलं होतं, काल ज्या ह्याच्यामध्ये चर्चा होत्या, महाल आहे असं म्हटलं होतं. तुम्हाला वाटतं नगरविकास खात्यामध्ये महाल आहे? मी वाचलं नाही, परंतु हे नगरविकास खातं ज्या पद्धतीनं चालवलं गेलेलं आहे ते पाहता हा भ्रष्टाचाराचा सुकर मार्ग आहे हीच महायुतीची धारणा आहे. आणि कुर्डवाडी इथल्या एका सार्वजनिक सभेमध्ये शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की कुर्डवाडी इथल्या आमची जी शिंदे साहेबांबरोबर जी युती झाली आहे ती भविष्यातली नांदी सुद्धा असू शकते. आता त्या संदर्भामध्ये त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे. याबद्दल त्यांची पार्श्वभूमी किंवा त्या कुठल्या परिप्रेक्षामध्ये ते म्हणालेले आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवारांसोबतची चर्चा कुठवर आलेली आहे? आम्ही आमचे सगळे मुंबईतले नेते स्वतःच गेले होते. आमची भूमिका आहे की काँग्रेस पक्षानं स्वतंत्रपणे समविचारी पक्षांबरोबर आघाडी करून ही निवडणूक लढवावी आणि त्यानुसार आमचे नैसर्गिक जे त्या ठिकाणी समविचारी मित्र पक्ष आहेत ते शरद पवार साहेबांचा पक्ष आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की एकत्रितपणे धर्मनिरपेक्ष विचारांना आणि लोकशाही मानणाऱ्या संविधान मानणाऱ्या विचारातील पक्षांना एकत्र घेऊन जाणं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची भूमिका मांडली होती. पवार साहेबांनी सांगितलं होतं की एका आठवड्यामध्ये आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये पुढे काय करणार आहेत ते हे सांगतील. अद्याप त्यांच्याकडनं काही आम्हाला काही निरोप आलेला नाही. देखिए, मुंबई महानगर पालिका भ्रष्टाचार का अड्डा बन चुका है और इसके बारे में लगातार हम ये मुंबई कांग्रेस की तरफ से ये इसका जो चाल चरित्र है मुंबई महानगर पालिका का जनता के सामने लेके जाने का प्रयास कर रहे हैं और मुंबईकर त्रस्त और महायुति मस्त इस अभियान के अंतर्गत बहुत सारे जो निविदा घोटाले हैं उनको उजागर करने का काम हमने किया और जिस तरह से ये 3 साल तक मुंबई महानगर पालिका के ऊपर चुनाव नहीं हुए और इसी वजह से पूरी तरह से प्रशासक के माध्यम से सरकार का पूरी कंट्रोल है, नियंत्रण है और ये निविदा प्रक्रिया हजारों करोड़ की निविदा दी जाती है, करोड़ों के काम किए जाते हैं और इसमें भ्रष्टाचार हो रहा है, ये लगातार हम कह रहे हैं. महायुति सरकार के मंत्रालय में ये निर्धारित किया जाता है कि किस ठेकेदार को ये काम देना है और उसके बाद में पूरी निविदा की जो प्रक्रिया है, जो टेंडर प्रोसेस है, वो उस तरह से तैयार की जाती है, उसमें उस तरह की कंडीशन डाली जाती है कि उसी कॉन्ट्रैक्टर को मिले. और जो मीठी नदी के स्वच्छ करने का काम था, मीठी पैकेज 3, इसमें मार्च महीने से हमने आवाज उठाई है और पहले ही कहा था कि ये आपको जो भारतीय जनता पार्टी के सबसे करीबी मित्र उद्योजक है उनको ये टेंडर देना है, काम देना है 1700 करोड़ का. जहां उस वक्त में हमने आरटीआई में बहुत सारी जानकारी मांगी थी, उसके फाइल भी मांगी थी, हमको दी नहीं गई. इसके ऊपर पूरी तरह से दबाव था इस पूरे अधिकारियों के ऊपर, यह भी स्पष्ट था. और 1.5 महीने पहले मैंने स्वयं आपके सामने आकर इसके बारे में कहा था कि इसमें सीबीसी गाइडलाइन जो है, केंद्रीय दक्षता आयोग की जो मार्गदर्शक तत्व है, उनका भी उल्लंघन हुआ है. कोई भी निविदा प्रक्रिया अगर जारी करने के बाद उसकी जो नियम है या उसके जो कंडीशंस है उसमें बदलाव लाया नहीं जा सकता. ये केंद्रीय दक्षता आयोग कहता है, लेकिन यहां खुलेआम इसका उल्लंघन किया था. पहले तो पंप उत्पादक कंपनियां हैं, मैन्युफैक्चरिंग कंपनीज है, ये उसका अहम हिस्सा है. ये मीठी नदी स्वच्छता का उसकी जो टर्नओवर की मर्यादा उसमें डाली गई थी, उसकी जो कंडीशन डाली गई थी निविदा में, वो 50 करोड़ की थी.
2 महीने के बाद इसको बदलकर 210 करोड़ किया गया। ये पूरी तरह से केंद्रीय दक्षता आयोग के जो नियमावली है उसका उल्लंघन था। और हमने ये भी बात कही थी कि ये बाकायदा इसलिए किया जा रहा है कि आप अदानी समूहों को ये काम देना चाहते हैं यार पूरे। और उसी तरह से अभी हुआ कि ये काम अभी अदानी समूह को मिला है, जो 6 महीने से हम लगातार कहते आ रहे हैं। और जहां तक बात है ये अदानी जी को क्या क्या देंगे, मतलब अगली बार मुझे कोई आश्चर्य नहीं होगा कि मुंबई का नाम बदलकर अदानी सिटी कर देवे। आज मुंबई के पोर्ट इनके पास है, मुंबई के एयरपोर्ट इनके पास है, धारावी जैसा प्रोजेक्ट इनके पास है, बहुत सारी लैंड की जो जितना आवंटन अदानी समूह को किया ये भी आपके सामने है। अब कचरा निकालने का काम, नदी स्वच्छ करने का काम भी अदानी समूह करेगा। हम पूछना चाहते हैं सरकार से इनको क्या अनुभव है इस काम का। एक कोरियन कंपनी थी जो पंप उत्पादक कंपनी थी, जिसको धारावी में उसने काम किया था, उसको बाजू में हटा दिया गया। ये सभी प्रक्रिया जो है ये पूरी तरह से संदेहास्पद भी तो है, लेकिन भ्रष्टाचार इसमें हुआ है ये बाकायदा हम लोगों को दर्शाती है। और इसी वजह से इसका हम कड़े शब्दों में इस प्रोसेस का निंदा करते हैं। और हम ये कहना चाहते हैं कि मुंबई महानगर पालिका में जो भ्रष्टाचार हो रहा है ये इस चुनाव का प्रमुख मुद्दा कांग्रेस करके रहेगी। और निश्चित तौर पर सत्ता में आने के बाद इस पूरे प्रक्रिया की जांच हम करेंगे। देखिए जिस तरह से भारतीय जनता पार्टी लोकतंत्र की धज्जियां उड़ा रहा है ये आपके सामने आ रहा है, जनता के सामने जा रहा है। लोकतंत्र खतरे में क्यों है ये इसी माध्यम से, और हम नहीं बता रहे, उन्हीं के मित्र दल बता रहे हैं। और खुलेआम स्टिंग ऑपरेशन करके बाकायदा ये पकड़े गए हैं। करोड़ों रुपया उसमें जा रहा है चुनाव में, सत्ता के मार्ग से पैसा लाना, पैसा का उपयोग करके सत्ता लाना। यही भारतीय जनता पार्टी की नीति है, यही उनका चरित्र है, यही उनका विचार है। और दूसरी ओर अभी और एक जो भारतीय जनता पार्टी के एक एमएलए ने आरोप किया है कि जो एकनाथ शिंदे गुट के जो एक एमएलए हैं उन्होंने 50 करोड़ रुपए लिया है और सत्ता जो परिवर्तन महाविकास आघाड़ी की सरकार गिराई गई उसमें उन्होंने योगदान दिया। तो हमने जो आरोप किया था कि ये करोड़ों रुपया खर्चा होकर 50 करोड़ खोके सरकार जो नाम दिया था, हर एक एमएलए को 50 करोड़ रुपया दिया था। अब ये हम नहीं कह रहे हैं, भारतीय जनता पार्टी के एमएलए ही कह रहे हैं। तो ये महाराष्ट्र में क्या चल रहा है, लोकतंत्र पूरे तरह से निचले पायदान पर आ चुका है। भारतीय जनता पार्टी का भ्रष्ट चेहरा सबके सामने आ चुका है और ये जनता का पैसा है जो पूरी तरह से लूटा जा रहा है और उसी का उपयोग कर रहे हैं इस चुनाव में। तो इसकी कड़े शब्दों में निंदा होनी चाहिए और मैं समझता हूं कि महाराष्ट्र की जनता कदापि बर्दाश्त नहीं करेगी। महायुति में महाकुश्ती शुरू है। देखिए महायुति में महाकुश्ती शुरू है और भारतीय जनता पार्टी जो है, जो जितने भी अपनी जो बैसाखियां हैं उनका उपयोग करके सत्ता में आती है, उसके बाद में बैसाखियां की जरूरत खत्म हो जाएगी तो उनको कहीं कूड़ेदान में फेंक देती है। पूरे देश भर में यही चल रहा है और अमित शाह जी ने पहले ही स्पष्ट कर चुके हैं कि अगले चुनाव में हम एक तरफा अकेले के बल पर चुनाव लड़ेंगे। तो इन बैसाखियों का काल मर्यादा स्पष्ट कर दी है उन्होंने। तो आज बैसाखियों को अपनी कीमत समझ में आ गई ऐसा लगता है और निश्चित तौर पर यह संघर्ष उनका जो चल रहा है ये महायुति में कोई मतलब जो सब कुछ सही नहीं है ये इसमें स्पष्ट होता है। और एक दूसरे के ऊपर अभी कपड़े जो फाड़ रहे हैं इससे महाराष्ट्र की जनता को भी समझ में आ रहा है कि कितनी भ्रष्ट तरीके से ये सरकार चल रही है। देखिए मेरे ख्याल से उनको अधिक जानकारी होगी इसके बारे में तो वो आपके सामने उन्होंने रखी है। लेकिन जहां तक बात है कि बहुत सारे अंतर्राष्ट्रीय एजेंसियां ये भारतीय जनता पार्टी को मदद में करने के लिए लगी हुई थी, ऐसी चर्चा जरूर थी।
बोल. झालं मनश्री झालं.